नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत। ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना यामध्ये पेन्शन वाढी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सध्या लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये इतकी पेन्शन दिली जाते। त्यामध्येच त्या 1500 मध्ये जवळपास 300 रुपये हे केंद्राचे इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम आणि उर्वरित 1200 रुपये संजय गांधी निराधार, अशा प्रकारे 1500ची तरतूद केली जाते। पण आता 3 सप्टेंबरला जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे की या 1500 रुपयाची पेन्शन वाढवून आता 2500 रुपये प्रतिमाह होणार आहे। त्यासाठी लागणारा निधी जो की जवळपास 570 कोटी इतका आहे, याचीही तरतूद केली आलेली आहे। आपण पाहतो एकीकडे राज्यात जवळपास 4 लाखाच्या आसपास लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत, ज्यामध्ये दिव्यांग असतील, परित्यक्ते आहेत, विधवा आहेत, अशाच गरजू लाभार्थ्यांना आता ही जी काही मदत आहे ती वाढीव मिळणार आहे। त्यासोबतच श्रावणबाळ सेवानिवृत्ती पेन्शन योजनेअंतर्गत लाभ घेणारे जवळपास 24,000च्या आसपास लाभार्थी आहेत। आता त्यांनाही या पेन्शन वाढचा नक्कीच फायदा होणार आहे। एकीकडे मागील 2 ते 3 महिन्यापासून आपण पाहतोय की प्रहारचे नेते बच्चू कडू याने या मागण्या लावून धरल्या होत्या मागील 1 वर्षापासून। मग त्यांचं उपोषण असेल किंवा मुंबईकडे पदयात्रा असेल, याचाच काही तर सकारात्मक परिणाम म्हणून राज्य सरकारने पेन्शन वाढ ही दिली आहे। आशा करूया की या महागाईच्या काळात ही जी काही थोडकीशी वाढ आहे त्यामुळे आर्थिक बळ या गरजू लोकांना मिळणार आहे। आता पुढे जाऊन पाहण्याचा असा आहे की ही जी योजना याची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे, तर किती वेळ लागणार आहे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती ही वाढीव पेन्शन जमा होण्यासाठी, तेही पाहण्याजोगीच आहे। तुम्हाला काय वाटतं, ही वाढीव पेन्शन योजना पुरेशी आहे का, की यामध्ये आणखीन ही वाढ व्हायला हवी? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा। सोबतच ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।